नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 किती मेरिट लिस्ट लागणार हा महत्वाचा प्रश्न आहे। साधारणपणे मागच्या भरतीला एक 4 ते 5 आणि ऑल ओव्हर बघितलं तर 4 ते 6च्या रेंज मध्ये मेरिट लिस्ट लागला होता। मेरिट लिस्ट कधी लागणार आणि त्या पहिल्या मेरिट मध्ये, दुसऱ्या मेरिट, तिसऱ्या, चौथ्या किंवा 5व्या जे काही लागतं लिस्ट, त्याच्यामध्ये कुठल्या लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागणार हे पाहणं तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये साधारणतः आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी 4 ते 5 एवढ्या मेरिट लिस्ट लागण्याची जास्त शक्यता आहे आणि पहिली लिस्ट असणार आहे मित्रांनो नियर अबाउट 28 फेब्रुवारीच्या जवळपास। खूप दाट शक्यता आहे 28 फेब्रुवारीच्या आसपास लागायची पहिली मेरिट लिस्ट जीडीएस भरतीची। ठीक आहे, त्या मेरिट लिस्ट मध्ये आता कॅटेगरी वाईज जसे की तुमचं ओबीसी, जनरल, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी, एससी, एसटी या कॅटेगरी मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर पहिल्या कॅटेगरीचं मेरिट किती लागू शकतं। मागची जी भरती त्याच्यामध्ये 97 पर्यंत गेलेलं आहे ओपन कॅटेगरीचं, परंतु हे होतं हायेस्ट मित्रांनो। लोअरला 88, 90 पासून 93 पासून गेलेला आहे लोअरला आणि हायेस्टला 97। समजा 2026 आता 28 फेब्रुवारीच्या जवळपास लिस्ट लागणारच आहे डायरेक्ट रिझल्टची। त्याच्यामध्ये तुम्ही जर जनरल कॅटेगरी मध्ये असाल, फर्स्ट लिस्ट मध्ये तुमचं जर नाव यायचं असेल तर तुम्हाला साधारणतः 90 ते 98 फर्स्ट कॅटेगरी मध्ये मेरिट लागण्याचे चान्सेस आहेत पहिल्या राऊंडला म्हणत आहे। ओबीसी मध्ये 90 ते 95 एवढे, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस ला 91 ते 96, एससी ला 85 ते 90 आणि एसटी ला 82 ते 88 पहिल्या मेरिटचं बोलत आहे। म्हणून आता लगेच घाबरून जायचं नाही की जर मला फक्त 88 आहे तर मला 85 आहेत, 80 वेट, सर्वांची संधी येणार आहे, सर्वांना संधी भेटणार आहे। ही फक्त पहिली मेरिट लिस्ट असणार आहे मित्रांनो। अशा साधारणपणे 4 ते 5 साधारणपणे 3 तर फिक्स लागत असतात, एक चौथी जर लागली सप्लिमेंटरी लिस्ट लागत असते, परंतु जर 3 मध्येच काम आटोपून गेलं तर चौथी लिस्ट लागणार नाही मित्रांनो। मागच्या भरतीला साधारणपणे 4 लिस्ट लागल्या होत्या, काही राज्यामध्ये 5-6 कडे सुद्धा गेलं होतं, पण महाराष्ट्रामध्ये 4 लिस्ट वरच सगळा विषय क्लोज झालेला होता। म्हणून चौथी जी लिस्ट जर लागली तर ती सप्लिमेंटरी लिस्ट असणार आहे। ठीक आहे, आता दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट आणि चौथी लिस्ट जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो तुमचे किती पर्सेंटेज आहेत आणि किती कॅटेगरीमध्ये, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आणि त्याच्यावर अंदाज बांधायचा तुमचा रिझल्ट कुठल्या लिस्ट मध्ये नाव येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, सेकंड लिस्ट जर पाहिली 90 ते 93 जनरल साठी, ओबीसी 87-90, ईडब्ल्यूएस 82-85, एससी 83-88, एसटी 80-83। म्हणजे याच्यावरून काय दिसत आहे मित्रांनो, जरी तुम्ही ओपन असाल किंवा एससी किंवा एसटी किंवा ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी कुठल्याही कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला साधारणपणे इथे चौथी लिस्ट जर आपण पकडली म्हणजे 86 आणि पहिली लिस्ट पकडली 98, ह्या रेंज मध्ये जरी तुम्ही असाल ओपन कॅटेगरी मधून तरी तुमचे लागण्याचे चान्सेस आहेत। आता ही फक्त अंदाजित लिस्ट आहे, याच्यामध्ये 84 सुद्धा होऊ शकतं आणि इकडे 96 सुद्धा होऊ शकतं, डिपेंड करतं कट ऑफ आणि कॉम्पिटिशन किती आहे त्याच्यावरती। सेम तसंच ओबीसी कॅटेगरी मधले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं इकडे हायेस्ट रेंज पकडली फर्स्ट मेरिटची म्हणजे 95 आणि फोर्थ ची जर पकडली म्हणजे ओबीसी ला जर पकडलं 82 ते 95 या रेंज मध्ये सुद्धा तुम्ही लागू शकता। आता ईडब्ल्यूएस ला इथे आहे 84 लोअर लिमिट आणि इथे आहे 96, म्हणजे ईडब्ल्यूएस चं 84 to 96 या रेंज मध्ये जर तुमचं पर्सेंटेज आहे तरी तुम्ही लागू शकता। ठीक आहे, आता याच्यामध्ये हे जे कन्क्लुजन आहे ते मागील जीडीएस जी भरती झाली त्याच्या आधारे काढलेला आहे, हा फक्त अंदाज आहे, परंतु अंदाज फक्त थोडासा मागे पुढे होऊ शकतो हे लक्षात असू द्या मित्रांनो। एसटी कॅटेगरीचं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो 78 लोअर आहे आणि 88 हायेस्ट आहे, म्हणजे 78 to 88 च्या जे एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थी मित्र आहेत ते इथे लागण्याचे चान्सेस आहेत। आता एससी कॅटेगरी मध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो इथे 78 आणि इथे 90, म्हणजे 78 ते 90 च्या बिटवीन ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंट आहेत त्यांचे सुद्धा इथे चान्सेस आहेत। म्हणून बिलकुल घाबरायचं नाही त्याला 90 आहेत मला तर 80-82 आहेत,
सगळ्यांना समान संधी मिळालेली आहे, सगळे ते लागू शकतात. फक्त मेरिट आणि कट ऑफ कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे, कॉम्पिटिशनवर. म्हणून 78 वाले सुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत आणि इथं 95-96 वाले सुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत. मग तुमची भले कॅटेगरी कुठली असू द्या. आता इथे फक्त ओपनला कट ऑफ आपल्याला सर्वत्र जर पाहिला मागच्या भरतीला आणि इथे सुद्धा 100% जास्तच लागणार. त्यामुळे पर्सेंटेज 90+ ज्यांचे असतील ओपन कॅटेगरीमध्ये त्यांचे लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. आणि बिलो 90 जर असतील त्यांचे, तर तुम्ही जर पाहिलं तर एक 93-92च्या आसपास जरी असेल किंवा बिलो 90 म्हणजे 86 पर्यंत जरी असेल तुमचे, 86 म्हणा किंवा 88, तरी सुद्धा चान्सेस आहेत. ठीक आहे, हे झालं ओपन कॅटेगरीचं. आता दुसरी गोष्ट महत्वाची, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी किंवा सप्लिमेंटरी लिस्ट का लागत असते आणि ते कशाच्या अगेन्स्ट होतं. तुम्ही म्हणाल की एकच लिस्ट का ते डायरेक्ट करत नाही, फायनल करत नाही. तर मित्रांनो, ही जी मेरिट लिस्ट असते साधारणपणे 3 ते 4 टप्प्यामध्ये क्रॉस केली जाते. ज्या वेळेस तुमचं 28 अराउंड 27, 28 किंवा 26 किंवा एक अराउंड 1-2 मार्चला पहिली लिस्ट, या बिटवीन 100% लागणार मित्रांनो, काळजी करू नका. आता 28 आता लिस्ट ह्या आपला विषय होता की लिस्ट ह्या 3-4 का लागल्या जातात. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिली मेरिट लिस्ट लागली, फर्स्ट मेरिट लिस्ट लागली, त्याच्यानंतर काय होतं, शासन एक आपल्याला PDF प्रोव्हाइड करतं किंवा त्यांच्या पोर्टलवर अपडेट केलेलं असतं, या लिस्टमध्ये एवढ्या लोकांचे नाव आले असतं. तर मग त्यांचं काय असतं, दुसरं लिस्ट लागलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं मित्रांनो. ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात, जे की आपण मागे व्हिडिओ बनवला होता, कुठले डॉक्युमेंट लागतात. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर काही विद्यार्थ्यांना मार्क चांगले असतील, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर ते बाद झालं किंवा काही डॉक्युमेंट फ्रॉड निघाले किंवा डॉक्युमेंट सबमिट वेळेवर करू नाही शकला, तरी इथे डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून त्यांना रिजेक्ट केलं जातं. म्हणजे समजा इथे 10,000 विद्यार्थी म्हणा किंवा 28,000 विद्यार्थी इथं सिलेक्ट झाले आहे पहिल्याच मेरिट लिस्ट मध्ये. मग त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये याच्यातले डायरेक्ट 10 ते 15,000 सुद्धा डायरेक्ट कट होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे अर्ध्याला अर्धे म्हणा किंवा 10%, 20%, 30%. मग काय करतं शासन, दुसऱ्या वेळेस जे विद्यार्थी जेवढी क्वांटिटी आउट झालेली आहे, समजा 10-15,000 विद्यार्थीतून बाद झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये किंवा त्यांनी इतर ह्याच्यामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांची ही दुसरी मेरिट लिस्ट लागली जात असते मित्रांनो, सेकंड मेरिट लिस्ट. सेकंड मेरिट लिस्ट मग इथे काय होतं, ज्या विद्यार्थ्यांना थोडे पर्सेंटेज कमी आहेत, मार्क्स कमी आहेत, त्यांना इथे चान्स मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ही PDF त्यांनी आपल्याला पोर्टल साइडवर हे केली, तिथं आपलं नाव, ID नंबर ते टाकून सगळं चेक करायचं. तुमचं जर नाव आलं असेल तर परत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं, म्हणजे सेकंड लिस्ट मधल्या विद्यार्थी मित्रांसाठी. फर्स्टला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांचं फायनल झालं, जे बाद झाले होते त्याच्या अगेन सेकंड मेरिट लिस्ट लागणार. सेकंड लागल्याच्या नंतर जे काय कॅन्डिडेट सिलेक्ट होतील, समजा 1,000, 2,000, 5,000, 10,000 XYZ काही असू द्या, त्यांना परत काय केलं जातं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं. परत सेम जशी फर्स्ट मेरिटला लागली होती, हिच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही परत बाद होतात किंवा ते डॉक्युमेंट पूर्णपणे सादर करू शकत नाहीत, म्हणून त्यांना रिजेक्ट केलं जातं. मग त्याच्या अगेन्स्ट थर्ड ही जी आहे मेरिट लिस्ट, ती लागली जाते थर्ड मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये परत विद्यार्थी काही सिलेक्ट होतात, परत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. असं करत करत फर्स्ट, सेकंड, थर्ड या 2-3 मेरिट लिस्ट लागल्या जातात. आणि जरी ह्या 3 मेरिट लिस्ट नुसार जर शासनाला जेवढ्या रिक्वायरमेंट आहे 28,000+ GDS भरतीची, त्याच्यामध्ये जर फिलफिल नाही झालं, कॅन्डिडेट भरले गेले नाही, तर ही 4th लिस्ट असते जी मित्रांनो, जी की सप्लिमेंटरी लिस्ट ह्याच्यामध्ये हे होत असते, ह्याच्यातून फायनल करत असतात. आणि काही विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टवर ठेवलं जातं. का? कारण त्यांचे पर्सेंटेज चांगले असू द्या किंवा काही असू द्या, त्यांचं जरी सिलेक्शन झालं तरी वेटिंग लिस्टवर ठेवलं जातं. कारण की यापैकी जर कोणी जॉईन केलं नाही दिलेल्या ऑफर लेटर मध्ये दिलेल्या डेट नुसार, तर त्यांच्या अगेन्स्ट जे वेटिंग वर असतात, कुठलीही भरती असू द्या, त्या वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांच्या क्रायटेरिया त्यांचा जो असेल त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं की वेटिंग मधले विद्यार्थी ह्या लिस्टमध्ये फायनल होतात. अशा प्रकारे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मे बी लागले तर 4th मेरिट लिस्ट जी की सप्लिमेंटरी लिस्ट असणार आहे, त्यानुसार तुम्हाला इथं सिलेक्शन होणार आहे. तर तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, फर्स्ट, सेकंड, थर्ड आता 28
म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत पहिली मेरिट लिस्ट लागेल, मग दुसरी कधी लागेल, साधारणपणे फर्स्ट सेकंड थर्ड मेरिट लिस्ट लागण्यामध्ये 15 ते 20 दिवसाचा गॅप असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण की काय करायचं असतं, लिस्ट लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांच्यातून जे बाद होणार त्यांना वेळ मिळण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी असतो. म्हणजे जर तुम्ही फर्स्ट मेरिट लिस्ट समजा तुमची मार्च एप्रिल मध्ये लागली तर सेकंड एप्रिल एंड पर्यंत लागण्याचे चान्सेस, थर्ड मे मिड किंवा मे एंड पर्यंत लागण्याचे चान्सेस, आणि सप्लिमेंटरी पुढे तिथून पुढे 15 दिवसांनी, असा साधारणपणे या जीडीएस भरतीचा शेड्यूल असणार आहे मित्रांनो. म्हणून इथं तुमचं फॉर्म भरला काहीच करायचे नाही, रिझल्ट लागला की फक्त तुमच्या लिस्ट मध्ये तुमचं नाव चेक करायचं, एनरोलमेंट नंबर तुमचा आयडी टाकून तुमचं नाव आलं, फक्त डॉक्युमेंट रेडी ठेवायचे. परत एकदा सांगतोय, डॉक्युमेंट सर्वांनी रेडी ठेवा. कुणाला डॉक्युमेंट काय लागतात हे जर अजून माहित नसेल तर मला कमेंट करा, मी सगळी डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला वन शॉट मध्ये पाठवून देईल मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने तुमचं मेरिट लागणार आहे, या पद्धतीने तुमचं मेरिट सगळ्या गोष्टी डिवाइड होऊन तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. म्हणून मेरिट मध्ये जरी तुमचं नाव आलं लिस्ट मध्ये तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बिलकुल अडकू नका मित्रांनो, कारण ती सिंपल प्रोसेस आहे, बट एका चुकीमुळे तुमचं फायनल सिलेक्शन डायरेक्ट रद्द होऊ शकतं. म्हणून जास्तीत जास्त काळजी घ्या. काही डाऊट असाल तर मला कमेंट करा. इथेच थांबतो आणि हा व्हिडिओ जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. खूप जास्त माझी कळकळीची विनंती याच्यासाठी की मेरिट लिस्ट मध्ये लागून जर डॉक्युमेंट मध्ये फेल झालं तर त्याच्यासारखं वाईट किंवा दुर्दैव कोणाचंच असणार नाही. कारण फक्त सिलेक्शन झाले डॉक्युमेंट मध्ये फेल होणं म्हणजे निव्वळ हा एक खूप मोठा निष्काळजीपणा असं म्हणू शकतो मित्रांनो. म्हणून जास्त व्हिडिओ शेअर करा. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, राम राम, धन्यवाद, बाय बाय मित्रांनो.